तुम्ही सुद्धा जर परफेक्ट गुलाबजाम रेसिपीच्या शोधात असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे। बघा कसे फ्लफी आणि ज्यूसी गुलाबजाम झाले। तर काय करायचंय, कोणत्याही कंपनीचं गुलाबजाम प्रीमिक्स घ्यायचंय। मी इथे चितळेंचं गुलाबजाम प्रीमिक्स घेतलंय। हे साधारण 400 ग्रॅम एवढं पीठ आहे। तर पीठ असं मोकळं करून घ्यायचं आणि त्यानंतर ह्यात दूध घालून छान असा मऊसूत गोळा मळून घ्यायचा। जेवढं दूध खपेल तेवढं दूध ॲड करायचं आणि छान मऊसूत गोळा बनवून घ्यायचा आणि 5-6 मिनिटं साईडला ठेवायचा। त्यानंतर याचे छोटे छोटे गुलाबजाम बनवायचे। या 400 ग्रॅम प्रीमिक्समध्ये साधारण 80 ते 90 गुलाबजाम होतात। तर गुलाबजामचा आकार एकदम मोठाही घ्यायचा नाही आणि एकदम छोटाही घ्यायचा नाही। अशा बारीक असे मीडियम आकाराचे गोळे बनवून घ्यायचे। कारण जेव्हा आपण तळतो तेव्हा ह्यांचा आकार थोडासा वाढतो। गुलाबजाम वळताना लक्षात ठेवायचं की आपल्या गुलाबजामला कोणती क्रॅक राहणार नाही, कारण जेव्हा आपण तळतो तेव्हा ते फुटण्याची शक्यता असते। तर आता बघूयात पाक कसा बनवायचा। इथे मी अराउंड 1 किलो आणि 200 ग्रॅम साखर घेतली आहे। तर मी वाटीने मोजून घेतली आहे, तर 5 वाटे बसलेत। तर का वाटीने घेतली आहे, तर आपल्याला जेवढं साखर ॲड करतो तेवढंच पाणी ॲड करायचं आहे, जास्तही नाही आणि कमी नाही। त्यानंतर चवीसाठी आपण ह्यात विलायची पूड ॲड करणार आहोत आणि छान साखर विरघळली की पाकाचा गॅस बंद करायचा। इकडे तेल पण उकळलंय। तेल उकळलंय का नाही काही असं बघायचं। तर छोटीशी गोळी टाकायची आणि ती गोळी वरती आली की तेल उकळलंय असं समजायचं आणि मग गुलाबजाम ॲड करायचे आणि छान असं हलवत हलवत कमी गॅसवरती गुलाबजाम लाल होईपर्यंत तळून घ्यायचे आणि तळले की लगेच हे गुलाबजाम आपण केलेल्या पाकामध्ये ॲड करायचे। अशीच प्रोसेस करायची। सगळे गुलाबजाम तळून पाकात ॲड करायचे, छान असं मिक्स करायचं आणि 1-2 तास छान असं झाकून ठेवायचं। इतके छान सुंदर मऊसूत गुलाबजाम होतात घरी। एकदा तरी नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि सांगा कशी वाटली आणि फॉलो करायला विसरू नका। थँक्यू।